तर आला बघायला पुन्हा एकदा. हा तुम्हाला काय काम आहे? व्हिडिओ तर आम्ही करतोय हे नाही. दोन व्हिडिओ केले मी, 2 व्हिडिओ. तरी पण तुम्ही एक पण सबस्क्राईब केलं नाही सांग. एक पण सबस्क्राईब नाही करणार नाही ना. का करणार तुम्ही सबस्क्राईब? करणार नाही का करणार तुम्ही सबस्क्राईब? त्यामुळे तर जर तुम्ही ना या व्हिडिओला जर नाही सबस्क्राईब केला, लाईक नाही केला, शेअर नाही केला, तर कमेंट करा. कमेंट पण नाही केला तर मजे भाई की तुमचा मोबाईल फुटू दे, तुमची स्क्रीन फुटू दे, तुमचं मोबाईल चोरी होऊ दे भयंकर, तुमचं मोबाईल असं हँग पडून दे, तुमच्या मोबाईलमध्ये आग लागून दे, तुमचा मोबाईल ट्रेनमध्ये बाहेरच पडून दे, तुमच्या मोबाईलवर गाडी जाऊन दे भयंकर लय भारी मजे वा 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 असं होऊ दे सबस्क्राईब नाही केला तर. त्यामुळे म्हणतोय गाईस सबस्क्राईब तर करा. म्हणजे सबस्क्राईब केला तर तुमचा फायदा आहे. काय फायदा आहे मी सांगू? सबस्क्राईब जर केला तर तुम्हाला फ्री डाटा मिळणार. असं कोणतं चुकून बिकून तुमच्या नंबरला बॅलन्स करणार. वा वा मजे आयफोनचे कोऑर्डिनेट म्हणणार कॅमेरामध्ये मजे वा वा वा. त्यामुळे म्हणजे सबस्क्राईब तर करा. मी अजून पण सबस्क्राईब करण्याचा. हां कसं करणार मी व्हिडिओ? भाई सबस्क्राईब करा यार. तर मस्त असं ना क्रेझी सबस्क्राईब करा. मस्त असं दाबून टाका बटनला. असं कळा नको की सबस्क्राईब केलं काय. भाई सबस्क्राईब केला तर तुम्हाला असं क्रेझी व्हिडिओ मिळणार ना भाई. क्रेझी एकदम मस्त व्हिडिओ मिळणार तुम्हाला. हा भाई काय बघा तुमचं पाया पडू हे बघा. क्रेझी व्हिडिओ मिळणार तुम्हाला. क्रेझी अय्या प्लीज यार सबस्क्राईब करा. नाही तर भाई तुम्हाला असं रागात बघतो की नाही. रागात भावले काय सॉरी. हे बघा खुशी. सबस्क्राईब करा तर मी असं करणार व्हिडिओ. नाही केला तर असं आणि जर नाही केला तर असं करणार. काय करू मग? सबस्क्राईबच करून झालं तुम्ही. सबस्क्राईब करा ठीक आहे. जातो लई सिरियस लिहू नका. मोबाईलवर फुटल ते. सबस्क्राईब करा फुटत नाही ठीक आहे. उद्या पण स्टार्ट करूया. ओके गाईज बाय बाय. सी यू मिस यू टू. भेटूया. मला 1 किलो साखर आणि अर्धा किलो शेंगदाणे द्या पटपट. अरे तुला साखर आणि शेंगदाणा द्यायला हे काय किराणा दुकान वाटले तुला? कुठल्या अंगणात तुला किराणा दुकान वाटले तर सांगतोस मला? किराणा दुकान नाहीये मग एक जोडी कपडे द्या चला माझ्यासाठी. अरे खोळ्या तुला हे कुठल्या अंगाला कपडे दिसायला लागले? कपड्याचं दुकान दिसायला मला हे सांग. कुठल्या अंगाला तुला कपडे दिसायला मला हे सांग बघू असं. हा कपड्याचं दुकान पण नाहीये. ठीक आहे चप्पल द्या चप्पल. हा चप्पल द्या बरोबर माझ्यासाठीच द्या. हा आता तू मार खातोस. ये नाही कपड्याचं दुकान आहे, नाही चप्पलाचं दुकान आहे, नाही किराणा दुकान आहे. हे आहे दवाखाना. तुला काय झालं असं तर सांग. हा रोग बी काय लागलाय का तुला? हा ओ दवाखाना आहे भैया. ठीक आहे. मला पण एक रोग लागलाय. मला लागलाय एक रोग. जे आहे प्रेम रोग लागला मला. प्रेम रोग? हे असलं कसला रोग आम्ही काय म्हणत नाही. असला काय रोग आम्हाला काय माहित नाही. तू दुसरं काय असेल तर तुला काय दुखत असं सांग. हात पाय डोकं विक काय दुखत असं सांग. हा माझं ना पळून एवढं पडलंय. पळून माझा हात लय दुखायला लागला. हात जरा असं लय दुखायला माझा. काय करता हाताला? अरे पळून हात नाही रे बाबा. पळून पाय दुखते. तुझं कसं काय हात दुखाले मला सांगतोस? हा कसं काय दुखाले तुझं? काय माहित कसं काय दुखायला लागलं. करा दुखायला लागले हात लय वेट. काय करता बघा गोळ्या द्या नाही काय पण द्या. ठीक आहे तुला गोळा देतो ते खा आणि उद्या ये जर नाही कमी झालं तर. हा काय? हा डॉक्टर तुम्ही जे गोळ्या दिलाय का नाही त्यानंतर हात तर काय कमी झालं नाही माझं. असं कसं काय? तू गोळ्या घेतलेलाच नव? हा तुमच्याकडून तर घेतलेलं गोळ्या मी ना. हा अरे घेतलेलाच मग तसं नव. तो गोळ्या खाल्लेलाच नव. नाही हो गोळ्या भरलेली होते. तुम्ही तर दिलत ना भरून डब्यामध्ये. असं कसं खाली होती? खाली नाही भरलेली होती डबी भरलेली. हा अरे म्हणजे गोळ्याला तोंडात ठेवलेलाच नव्हतो? नाही तुम्ही तर डबीमध्ये दिलता गोळ्या मला घालून. तोंडात कसं ठेवू? अरे गोळी तू पाणीमध्ये घालून पिलतोस नव.
नाही हो, गोळी पिवळी नव्हती, गोळी निळी होती. तुम्ही तर दिलता काय हो, तुम्हाला काय माहित नसते. वो तर डॉक्टर झालाय हो. आता तू मला सांगणार डॉक्टर म्हणजे काय करायचं काय नाही. हा थांब, तुला एक इंजेक्शन देतो म्हणजे तुझा हात कमी होते. हा इंजेक्शन देऊ, थांब जरा. अहो मी नाही भूताला भेट नाही मी वाघाला भेटते. खरं सर मी लई म्हणजे लई इंजेक्शनला लई भेटतोय मी. मग त्यामध्ये विचारलं गोळी खालतास काय ते सांग मला नुसता. खाल्लेलो की तरी पण कमी झालं नाही, काय करू. ठीक आहे, तुला अजून गोळा देतो. हा काय अजून का त्रास व्हायला का तुला, अजून काय रोग बी काय आहे काय? हा आहे की सर, सांगितलं की तुम्हाला अजून एक रोग आहे, प्रेम रोग आहे मला. काय म्हणता बघा त्या प्रेम रोगला. उगाच आपलं हाताला लागलंय प्रेम रोग. नुसतं इकडं घ्या तिकडं पळा, तिकडं पळा इकडं पळा. किस्सा पूर्ण झाला खाली, पैसेच नाहीये प्रेम रोग झाल्यापासून. अरे कुत्र्यासारखं तोंड असणार तुझं, तुला कुठली पोरगी पटली ते सांगतोय ना मला. हा कुत्र्यासारखं तोंड आहे तुझं, असं कसली पोरगी पटली तुला मला हे सांग प्रेम रोग व्हायला. हा अहो सर तुम्ही पण काय म्हणलाय साहेब, केस बिस मस्त आपलं गॉगल बिगल घालून आहे, कुठले पोरगी पटणार नाही मला. हा तुम्ही एक मस्त मला सोल्युशन द्या, प्रेम रोग कसं जाणार. हा उगाच ते लई पिडा लागल्या आपलं आपलं नुसता पैसे खर्च करत्या, नुसता आपलं फोन घेत्या, कवा तर बॅलन्स कर म्हणत्या, हे कर म्हणत्या. वर एवढी पिडतात तर मग कशाला मग करायला लागलाय, ब्रेकअप करून घे ना तू पण. सर दिसायला ती लई भारी हो सर, माहिती आहे का दिसतंय माहिती का ती. हाय 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 स्कूल मध्ये टॉप आहे ती, टॉप माहिती का तुम्हाला, माहिती का ती चिंकी स्कूल म्हणून नाही का बघा, त्यामध्ये टॉप आहे ती. चिंकी स्कूल, एक मिनिट, दिसायला कशी येते मला सांगतोस चला. नाव कधी दिसत, नाव 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 सांग त्याचं काय. सर तिचं नाव आहे टिल्ली. टिल्ली म्हणून बोलतोय मी तुला प्रेमा, टिल्ली म्हणून लय भारी नाव आहे तिथं. तुझ्या तर मी न ती माझी पोरगी आणि तू माझ्या पोरगीचा परिमाण होते माईला. थांब तुला एक मिनिट सांगतो, थांब. हा तू माझ्या पोरगीचं नाव सांगतोस काय रे तुला, माझ्या पोरगीचं नाव सांगणार तू. तर ती तुमची पोरगी आहे. हा? तुमची पोरगी आहे? हा? मी जातो तुमच्या पोरगी मला भेट नाही, मी जातो. बाय बाय, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळीजण. ये